नमस्कार. MPSC लाईव्ह यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा तुमचं अगदी मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण एका महत्त्वाच्या कमिटीबद्दल बघणार आहोत. या एका लेक्चरमध्ये महत्त्वाची कमिटी म्हणजे सुरेश तेंडुलकर कमिटी. नियोजन आयोगाने हिला स्थापन केलं होतं आणि आपल्या MPSCचा जो काही सिलेबस आहे त्यामध्ये पॉवर्टी हा टॉपिक आपल्याला बघायला भेटतो आणि पॉवर्टी टॉपिकमध्ये आपल्याला ही कमिटी बघायला भेटते. आतापर्यंत MPSC कंबाईन असो किंवा MPSC राज्यसेवा असो, या दोन्ही परीक्षांमध्ये आतापर्यंत MPSCने सर्वात जास्त क्वेश्चन ह्या कमिटीवरती विचारलेले आहे. म्हणून आपल्या परीक्षेच्या दृष्टीने ही कमिटी खूप महत्त्वाची आहे. आता आपण या लेक्चरमध्ये संपूर्ण जे काही महत्त्वाचे मुद्दे या कमिटीबद्दल ते कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. विशेष म्हणजे अजून तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर एकदा चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला जे काही महत्त्वाचे लेक्चर्स असतात ते तुम्हाला डेली या चॅनलवरती मिळत राहील. आणि महत्त्वाचं म्हणजे जर का तुम्हाला ह्या नोट्स पाहिजे असेल तर आपलं जे काही टेलिग्राम चॅनल आहे, ज्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, MPSC कंबाईन म्हणून हे चॅनल आहे, तर त्या चॅनलवरती मी या सर्व नोट्स अपलोडसुद्धा केलेल्या आहेत. तिथं जाऊन तुम्ही त्या नोट्स डाउनलोड करू शकता. आता महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सुरेश तेंडुलकर समितीला आपण सुरुवात करूया. आता सुरेश तेंडुलकर समिती ही 2005मध्ये स्थापन करण्यात आली होती. नियोजन आयोगाने तिला स्थापन केलं होतं. 2009मध्ये या कमिटीने अहवाल दिला. आता महत्त्वाचं या कमिटीबद्दल महत्त्वाचा मुद्दा म्हणजे काय, की कमिटीने जी काही संकल्पना वापरली होती तर ती मासिक दरडोई खर्च ही संकल्पना कमिटीने वापरलेली होती. आता या कमिटीमध्ये जे काही 4 सदस्य होते त्यांना आपण बघूया. राधाकृष्णन, सुरंजन, सेनगुप्ता, सदान हे 4 सदस्य या कमिटीमध्ये होते आणि सुरेश तेंडुलकर जे होते तर ते अध्यक्ष होते. आता या कमिटीने जे काही 3 त्रुटी सांगितल्या तर त्या 3 त्रुटी म्हणजे 1973-74 पासून अन्न घटक कालबाह्य. म्हणजे आतापर्यंत ज्या काही कमिट्या नेमण्यात आलेल्या होत्या तर त्या कमिट्यांनी काय केलं होतं की अन्न घटक हे एक मूल्यच विचारात घेतलं होतं. कॅलरी जी काही संकल्पना होती ती या कमिट्यांनी विचारात घेतली होती. पण तेंडुलकर कमिटीने काय केलं की ते एक कालबाह्य केलं, त्याला काढून टाकलं. अजून काही म्हणजे महत्त्वाचे घटक त्यामध्ये विचारात घेतले गेले. चलनवाढ निर्देशांक सदोष ही एक त्रुटी त्यांनी काढली, कारण चलनवाढ होत असते, त्यामुळे आपण जी काही आकडेवारी घेतो तर त्याच्यामध्ये बदल होऊ शकतो असं त्यांचं म्हणणं होतं. तिसरं जे काही त्यांनी म्हणजे एरर सांगितलं, अन्न घटकच विचारात, कारण शिक्षण आरोग्य गव्हर्नमेंटच असं अपेक्षित होतं. कारण की ते अन्न घटक का विचारात घेत होते, कारण की त्यांचं असं एक अपेक्षित होतं त्यांना की शिक्षण आरोग्य हे गव्हर्नमेंटच पुरवेल, त्यामुळे फक्त अन्नच गरजेचं आहे माणसांना जगण्यासाठी, म्हणून हे अन्न घटक ते विचारात घेत होते. पण तो कालबाह्य या कमिटीने ठरवलं आणि यांचं हे म्हणणं होतं की शिक्षण किंवा आरोग्य जे असेल तर ते गव्हर्नमेंटच पुरवेल असं नाही, कारण की प्रत्येकालाच गव्हर्नमेंट पुरवेल असं नाही होऊ शकत. त्यामुळे त्यांनी जे काही त्यांनी बास्केटमध्ये टाकले, नवीन घटक जे काही त्यांच्या बास्केटमध्ये टाकले, आपण त्याला म्हणतो पॉवर्टी बास्केट किंवा पॉवर्टी लाईन बास्केट आपण त्याला म्हणतो, तर त्यामध्ये त्यांनी शिक्षण आणि आरोग्य हे 2 घटक त्यामध्ये एक्स्ट्रा टाकले. कारण की अन्न घटक तर महत्त्वाचं आहे, अन्न वस्त्र निवारा आपण ज्याला म्हणतो ते तर महत्त्वाचं आहेच, पण त्याच्यासोबत आपल्याला महत्त्वाचं काय, आरोग्य महत्त्वाचं आहे. आरोग्य महत्त्वाचं आहे, शिक्षण महत्त्वाचं आहे. शिक्षण झालं तेव्हाच प्रगती होणार आहे, तेव्हाच म्हणजे आर्थिक वाढ होणार आहे, आर्थिक विकास होणार आहे. म्हणून त्यांनी हे महत्त्वाचे 2 घटक याच्यामध्ये त्यांनी टाकले होते. आणि आतापर्यंत जे काही MPSCने विचारलेले आहेत क्वेश्चन तर ते या 2 गोष्टींवरती विचारलेले की पॉवर्टी लाईन बास्केटमध्ये तेंडुलकर समितीने कोणते 2 घटक टाकले, तर ते म्हणजे शिक्षण आणि आरोग्य. हे आपल्या लक्षात असणं खूप गरजेचं आहे. म्हणजेच काय झालं, जर शिक्षण आणि आरोग्य आलं तर खर्चाची जी काही पातळी असते तर ती वाढती. सिंपल, तुम्ही जर फक्त अन्न वस्त्र निवारा आहे ह्या 3 गोष्टी जर तुम्हाला पूर्ण करायच्या आहे, परंतु त्याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला आरोग्य चांगलं ठेवायचं आहे, शिक्षण चांगलं घ्यायचं आहे, तर तुमचा निश्चितच जो काही खर्च आहे तर तो खर्च वाढू शकतो. त्यामुळे अन्न वस्त्र निवारा याच्याही पेक्षा गरजेचं म्हणजे शिक्षण आरोग्य, म्हणून तुमचा खर्च वाढणार आहे. म्हणजेच काय की खर्चाची पातळी यांनी वाढवली. आता मग यांनी जी काही आकडेवारी दिली तर आकडेवारी खूप महत्त्वाची. त्यामध्ये जे MPC म्हणजे मंथली पर कॅपिटा एक्सपेंडिचर, त्यांनी जी काही संकल्पना मांडली मासिक दरडोई खर्च, त्यामध्ये त्यांनी ग्रामीण भागासाठी 446.68 रुपये एवढा खर्च त्यांनी मांडला. अर्बन भागासाठी, शहरी भागासाठी 578.80 रुपये एवढा त्यांनी 2004-05मध्ये खर्च सांगितला. 2009-10मध्ये सुद्धा त्यांनी आकडेवारी दिली. त्यामध्ये 2009 आणि 10मध्ये त्यांनी
ग्रामीण भागासाठी 672.80 रुपये आणि शहरी भागासाठी 859.60 रुपये एवढा खर्च त्यांनी सांगितला मासिक दरडोई खर्च. 2011-12मध्ये ग्रामीण भागासाठी 816 आणि शहरी भागासाठी 1000, म्हणजे त्यांनी हा खर्च चलनवाढ ज्या पद्धतीने होती तर त्या चलनवाढीनुसार त्यांनी प्रत्येक वर्षी जो काही खर्च आहे तर तो वाढवत ते गेले आणि शेवटी ही आकडेवारी आपल्यासाठी महत्त्वाची आहे. सर्वात जास्त जर आपण बघितलं 2011-12ची जी काय आकडेवारी त्याच्यामध्ये ग्रामीण भागासाठी 816 आणि शहरी भागासाठी 1000 यावरती क्वेश्चन विचारलेले आहे. आता पॉवर्टी त्यांनी पर्सेंटेजमध्ये जी काही सांगितली त्यामध्ये त्यांनी 1993-94मध्ये ग्रामीण भागामध्ये 50.1% एवढी पॉवर्टी होती, शहरी भागासाठी 31.8% होती. अशी टोटल त्यांनी जी काही पॉवर्टी सांगितली तर ती 45.3% एवढी पॉवर्टी त्यांनी सांगितली. आता 2004-05मध्ये काय पॉवर्टी सांगितली त्यांनी तर 2004-05मध्ये ग्रामीण भागामध्ये 41.8% पॉवर्टी म्हणजे दारिद्र्य होतं, शहरी भागामध्ये 37.2% आणि असं टोटल जे काही दारिद्र्य होतं 2004-05मध्ये तर ते 37.2% एवढं दारिद्र्य त्यांना 2004-05मध्ये दिसून आलं. 2009-10मध्ये त्यांनी सर्वाधिक जे काही प्रमाण आहे तर ते बिहारमध्ये 53.5% एवढं दारिद्र्य सांगितलेलं होतं. आणि ओव्हरऑल इंडियाचा जर विचार केला तर मग त्यामध्ये ग्रामीण भागामध्ये 33.8%, शहरी भागामध्ये 20.9% आणि टोटल 29.8% यावरती अनेक वेळा क्वेश्चन विचारून झालेला आहे MPSCने 2009-10ची जी आकडेवारी त्यावरती की ग्रामीण भागामध्ये किती दारिद्र्य, शहरी भागामध्ये किती आणि टोटल किती, इथं हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता 2011-12मध्ये त्यांनी काही आकडेवारी दिली तर त्यामध्ये ग्रामीण भागामध्ये 25.7%, शहरी भागामध्ये 13.7% आणि टोटल 21.7%. म्हणजे इथं कन्फ्युजन होण्यासारखं असू शकतं की 2009 आणि 9-10 आणि 2011-12 या दोन्ही आकडेवारी व्यवस्थित लक्षात ठेवणं गरजेचं, कारण की या दोन्ही आकडेवारीवरती आतापर्यंत MPSCने क्वेश्चन विचारलेला आहे. आता मग महत्त्वाचे अजून काय मुद्दे होते की UPमध्ये त्यांनी सर्वाधिक 5.98 कोटी लोक हे पॉवर्टीमध्ये आहे असं त्यांनी सांगितलं. BPL प्रमाणात जर विचार घेतला तर मग सर्वाधिक हे छत्तीसगडमध्ये त्यांना आढळून आले आणि सर्वात कमी जे काही म्हणजे प्रमाणात विचार घेतला तर अंदमान आणि निकोबार येथे फक्त 1% त्यांना दारिद्र्य आढळलं. अशा पद्धतीने यांनी जो काही अहवाल दिला या कमिटीने जे काही महत्त्वाचे मुद्दे सांगितले त्यावरती MPSCने आतापर्यंत सर्वात जास्त क्वेश्चन विचारलेले आहे. तेच मुद्दे आपण या व्हिडिओ लेक्चरच्या माध्यमातून इथं बघण्याचा प्रयत्न केला. व्हिडिओ लेक्चर जर तुम्हाला आवडलं असेल तर व्हिडिओ लेक्चरला एकदा लाईक करा, तसंच तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. आणि तुम्हाला जर काही प्रश्न विचारायचा असेल, काही मनामध्ये प्रश्न असेल तर आपलं जो काही व्हिडिओचं कमेंट बॉक्स आहे तर त्या कमेंट बॉक्समध्ये तुमचे प्रश्न नक्की टाका, तिथे मी आन्सर देण्याचा प्रयत्न करेन. जाता महत्त्वाचं सांगायचं म्हणजे की अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर एकदा चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून महत्त्वाचे जे काही पुढचे व्हिडिओ लेक्चर्स असतील तर ते तुम्हाला इथं भेटत राहील. थांबूया आपण या व्हिडिओमध्ये, असंच पुढच्या एखाद्या लेक्चर्समध्ये आपण भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.